तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 252 पेजवर वरून 5वी ओळ. 5व्या ओळीमध्ये शेवटी आहे इन उक्त पंचख्यातियों के असंभव हुए. बरोबर. आतापर्यंत 5 ख्यातींचं निरूपण झालं. 5 ख्यातीमध्ये कोण कोण? अख्याती, असत्ख्याती, सत्ख्याती, आत्मख्याती आणि अन्यथा ख्याती. इन उक्त पंचख्यातियों के असंभव हुए. पण 5 ख्याती त्या सर्वांचं खंडन नाही केलं. उचित मत कुणाचंच नाही आहे. आता कोणती ख्याती अध्यासाच्या बाबतीत तर सांगतात षष्टी म्हणजे 6वी. अनिर्वचनीय ख्याती ही अंगीकार करी चाहिए. अनिर्वचनीय ख्यातीचाच अंगीकार स्वीकार केला पाहिजे. पण कशी आहे ती अनिर्वचनीय ख्याती सांगतात. अर्थात ता भ्रमकाल विषय शुक्ती विषय अनिर्वचनीय रजत उत्पन्न होवे. भ्रमकालामध्ये जेव्हा जेव्हा भ्रम होतो त्या ठिकाणी शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रजत उत्पन्न होतं असं मानणं म्हणजेच अनिर्वचनीय ख्याती आहे. ऐसा मान्या चाहिए. बरोबर. या अनिर्वचनीय ख्यातीवर आता पूर्व पक्षी शंका करतोय. बघा शंका. लोक प्रसिद्ध रजत की उत्पत्ती. बरोबर. लोक प्रसिद्ध रजत म्हणजे की ज्याचे लोक अलंकार बनवतात, बाजारात ज्याची खरेदी विक्री होते असं असणारं रजत म्हणजे चांदी. लोक प्रसिद्ध रजत की उत्पत्ती अवयवाधिक सामग्रीते होवे है. त्याच्या अवयवापासून रजताची उत्पत्ती होते. ठीक. रजताचे जे अवयव असतील त्याच्यापासून रजत उत्पन्न होतं. सा अवयवाधिक सामग्री ता शुक्ती देश विषय आहे नाही. पण शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पन्न ज्या अवयवापासून होतं ते अवयव शुक्तीच्या ठिकाणी आहेत का? नाही आहे. सा अवयवाधिक सामग्री ता शुक्ती देश विषय आहे नाही. याते म्हणून ता शुक्ती विषय शुक्तीच्या ठिकाणी रजत की उत्पत्ती संभवती नाही. पूर्व पक्षी म्हणतोय की रजताची उत्पत्ती त्या शुक्तीच्या ठिकाणी होते. ते तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. कारण सामुग्रीच नाही तर रजत कसं काय उत्पन्न होईल असं त्याला म्हणायचं आहे. जो कहो. आता पूर्व पक्षी म्हणत आहे बरं का. शंका करणारच म्हणतो आहे कदाचित तुम्ही असं म्हणाल म्हणे की तिथं अमुक अमुक सामुग्री आहे. कोणती? पहा. जो कहो पुण्य पाप रूप अदृष्ट ही ता रजत की उत्पादक सामग्री है की नाही. पुण्य पाप रूपी जे अदृष्ट आहे ते अदृष्ट रूप सामग्री असल्यामुळे शुक्तीच्या ठिकाणी रजत उत्पन्न होतं असं कदाचित तुम्ही म्हणाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही असं कोण बोलतोय? शंकाकारच बोलतोय पूर्व पक्षी. सो भी संभवता नहीं. का बरं? जिस कारण ते ता अवयवाधिक दृष्ट सामग्री ते विना सो अदृष्ट कोई कार्य को उत्पन्न करी सकता नहीं. है की नाही. दृष्ट पदार्थाला उत्पन्न करण्याकरिता दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसणारीच सामग्री असली पाहिजे. चपात्या बनवायच्या आहे आणि पीठ तर नाही आहे म्हणजे अदृष्टाने बनेल असं होत असतं का? नाही. दृष्ट चपात्याला निर्माण करण्याकरिता दृष्ट असं पीठच असलं पाहिजे. तसं रजत उत्पन्न करण्याकरिता तिथं दृष्ट सामग्रीच कामाची होऊ शकते. अदृष्ट तुमचं काही उपयोगाला येणार नाही असं बोलतोय. जिस कारण ते ता अवयवाधिक दृष्ट सामग्री ते विना सो अदृष्ट कोई कार्य को उत्पन्न करी सकता नहीं. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता दृष्ट सामग्री ते विनाही म्हणजे प्रत्यक्ष सामग्री वाचून देखील स्वादृष्ट किसी कार्य को उत्पन्न करता होवे. त्या अदृष्ट जर असं भलत्या सलत्या कार्याला उत्पन्न करू लागलं तर होईल काय? तो मृत्तिका मिट्टी माती, कुलाल म्हणजे कुंभार, कुलालाधिक दृष्ट सामुग्री ते विनाही प्रत्यक्ष प्रमाणाने दिसणारी जी माती कुलाल वगैरे त्या सामुग्री वाचून देखील ता अदृष्टते त्या अदृष्टापासून घटाधिको की उत्पत्ती होणी चाहिए. घटाधिक पदार्थ उत्पन्न व्हायला पाहिजे. होतात का? होत नाही. एकंदरीत पूर्व पक्षाचा अभिप्राय काय की शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रजत तुम्ही उत्पन्न होत आहे असं म्हणता
परंतु रजत उत्पन्न होण्याकरिता सामुग्री जी रजताचे अवयव ते तर तिथं नाहीच आहे. कसं काय उत्पन्न होईल मग? अदृष्टाने तर उत्पन्न होऊ शकत नाही. मग कसं काय तुम्ही म्हणता की शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रजत उत्पन्न होतं, असा त्याचा प्रश्न. समाधान उत्तर दिलं जात आहे. प्रसिद्ध रजत का उत्पादक जा अवयवादी रूप लौकिक सामग्री है. ठीक आहे, पंक्ती पहा. प्रसिद्ध रजत म्हणजे व्यवहारातलं रजत, बाजारातलं रजत आणि त्याची उत्पादक सामग्री प्रसिद्ध सामग्री. प्रसिद्ध रजत का उत्पादक जा म्हणजे जे अवयवादी रूप लौकिक सामग्री है. प्रसिद्ध व्यवहारातल्या रजताला उत्पन्न करण्याकरिता लागणारी जी व्यावहारिक सामग्री असते, सास लौकिक सामग्री, ती लोक प्रसिद्ध सामग्री ता भ्रम के विषयभूत रजत का उत्पादक नहीं होवे. अर्थात व्यवहारातलं रजत उत्पन्न करण्याकरिता लागणारी सामग्री त्या भ्रमातल्या रजताला उत्पन्न करण्याकरिता काही उपयोगाची नाही आणि तिथं ती नसती पण. आणि जर सामुग्री नसते तर कसं काय रजत उत्पन्न होतं मग? हा प्रश्न राहीलच की नाही. मग त्याचं उत्तर देतात, उत्पादक नाही होवे हे लागणार पुढं. किंतु ता लौकिक सामुग्री ते विलक्षण सामुग्री ही ता रजत का उत्पादक होवे है. लौकिक सामुग्रीहून वेगळीच सामुग्री, विलक्षण भिन्न लक्षणावाली अर्थात वेगळीच सामुग्री त्या भ्रमकालीन रजताला उत्पन्न करण्याकरिता असते. ता लौकिक सामुग्री ते विलक्षण सामुग्री ता रजत का उत्पादक होवे सो दिखावी. आता मग ती सामुग्री कोणती असते? तर ती अलौकिक विलक्षण सामुग्री दाखवतात. कोणत्या सामुग्रीने ते भ्रमातलं रजत उत्पन्न होतं म्हणून. तर सामुग्री सांगत आहे बघा. सत्य रजत के अनुभवजन्य संस्कार वाले पुरुष के चक्षुर इंद्रिय का जभी पूर्ववर्ती शुक्ति के साथी संयोग संबंध होवे है, तभी ता चक्षु द्वारा बाह्य निकसे हुए अंतःकरण की ता शुक्ति के इदमाकार तथा चाकचिक्याकार वृत्ती उत्पन्न होवे है. लागलं बघा एक एक गोष्ट. सर्वात पहिलं काय की पुरुष, त्या पुरुषाच्या ठिकाणी असले पाहिजे संस्कार. कसले? की भ्रमामध्ये जी वस्तू प्रतीत होत आहे त्या वस्तूचे संस्कार, म्हणजे तशी वस्तू पूर्वी कधीतरी पाहिलेली असली पाहिजे. त्याला म्हणतात सत्य रजत के अनुभव जन्य संस्कार. सत्य रजत त्यांनी कुठेतरी पाहिलेला आहे, त्याचा अनुभव त्याला आला आणि त्या अनुभवापासून उत्पन्न झालेले संस्कार त्या ज्याच्या चित्तामध्ये आहे, अशा पुरुषाच्या नेत्राधिक इंद्रियाचा संबंध जेव्हा शुक्ती बरोबर होतो काय घडतं मग पहा. सत्य रजत के अनुभवजन्य संस्कार वाले पुरुष के, सापडलं का? पुरुष के चक्षुरेंद्रिय का, त्याच्या चक्षुरेंद्रियाचा जबी जेव्हा पूर्ववर्ती शुक्ती के साथी, समोर कोण आहे? शुक्ती, त्या शुक्ती बरोबर त्याच्या चक्षुचा काय होतो? सन्निकर्ष, संयोग. पूर्ववर्ती शुक्ती के साथी संयोग संबंध होवे है, तभी ता चक्षु द्वारा, त्या चक्षुच्या द्वारे बाह्य निकसे हुए अंतकरण की, अंतकरणात आहे पण अंतकरणाचाच एक परिणाम विशेष त्याला वृत्ती म्हणतात. अर्थात वृत्तीरूपाने अंतकरणच चक्षुच्या द्वारे बाहेर निघून वृत्तीरूपाने कुठं गेलं? चक्षु शुक्तीपर्यंत. बाहेर शुक्ती आहे की नाही? तभी ता चक्षु द्वारा बाह्य निकसे हुए अंतकरण की ता शुक्ती के इदमाकार, शुक्तीच्या ठिकाणी जो इदम अंश आहे हे काहीतरी आहे, ही शुक्ती आहे कळत नाही. ही शुक्ती आहे असं जर कळालं असतं तर तिथं रजताचा भ्रमच होणार नाही. पण शुक्ती आहे, शुक्ती रूपाने शुक्ती कळत नाही. अगोदर ज्ञान होतं इदम काहीतरी आहे, त्याला म्हणायची इदमाकार. मग ती इदमाकार अंतकरणाची काय होत असते? वृत्ती. चक्षुच्या द्वारे वृत्ती निघून त्या इदमाकार झाली, म्हणजे हे काहीतरी आहे अशा आकार झाली. ता शुक्ती के इदमाकार. आणखीन ती वृत्ती कशी झाली हो? चाकचिक्याकार, म्हणजे त्या शुक्तीच्या ठिकाणी जो चमचम करणारा पदार्थ आहे, चकचकीतपणा, तदाकार वृत्ती झालेली आहे. तथा चाकचिक्याकार वृत्ती उत्पन्न होवे ता
चाकचिक्य रूप सादृश्य के दर्शनते. बरोबर, चाकचिक्य रूप सादृश्य म्हणजे रजताचं सादृश्य कुठं आहे? शुक्तीच्या ठिकाणी. चाकचक्यपणा म्हणजे रजत जसं चमकतं तसं ती शुक्ती सुद्धा चमकते. ता चाकचिक्य रूप सादृश्य के दर्शनते ता पूर्व दृष्ट रजत के संस्कार उद्भूत होवे है. तिथं ऊ छापायचं राहून गेला. ता पूर्व दृष्ट रजत के संस्कार उद्बुद्ध असं पाहिजे. बुद्ध झालाय ना त्याच्या अगोदर ऊ. उद्बुद्ध होय म्हणजे संस्कार जागृत होतात पूर्वी अनुभवलेल्या रजताचे. उद्बुद्ध होवे है. पुढे सो उद्बुद्ध संस्कार रूप दोष है सहकारी जिसका ऐसी जा ता इदम अंशावच्छिन्न चैतन्य विषय रहनी हारी तथा शुक्ति के नीलत्व नीलपृष्ठ त्रिकोणाधिक विशेष अंश को आच्छादन करणे हारी अविद्या है. घडतं काय? अंतकरणाची वृत्ती चक्षुच्या द्वारे निघून शुक्तीपर्यंत गेलेली आहे, पण शुक्तित्वेन रूपेन शुक्तीचं ज्ञान झालेलं नाही. इदमाकार वृत्ती झाली, चाकचिक्याकार वृत्ती झाली. ध्यान द्या. आणि त्या सादृश्य दर्शनाने पूर्वीचे रजताचे संस्कार जागे झाले. इथपर्यंत आलो. पुढं काय घडतं तर ती इदमाकार जी वृत्ती आहे की नाही, इदमाकार पदार्थ, तर इदमावच्छिन्न चैतन्याच्या आश्रित राहणारी एक अविद्या आहे, अज्ञान, की जिच्यामुळे शुक्तीचं शुक्तिरूपाने ज्ञान होऊ शकलं नाही. कारण वृत्ती तिथपर्यंत गेली आहे. शुक्तीचं ज्ञान होऊ राहिलं का? शुक्तिरूपाने नाही. म्हणजे शुक्तीचं काय आहे? अज्ञान. ते अज्ञान म्हणजेच अविद्या. कुठं आहे? इदमावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी अविद्या आहे. ती अविद्या काय करते? त्या शुक्तीचं ज्ञान होऊ देत नाही. पहिली गोष्ट, शुक्तीचे विशेष धर्म नीलपृष्ठ, काळी पाठ, शुक्तीची पाठ काळी असते, पुन्हा त्रिकोणी असते. या धर्माचं ज्ञान होऊ देत नाही. कोण? ती अविद्या. बरोबर. इथपर्यंत आलो. पाठी पंक्ती पुन्हा. सो उद्बुद्ध संस्कार रूप दोष है सहकारी जिसका. ते उद्बुद्ध संस्कार हे जणू काय कोणी दोष, आणि ते सहकारी कारण आहे अविद्येकरिता. मुख्य आहे अविद्या, तिला सहकारी कोण? उद्बुद्ध संस्कार. ठीक. सो उद्बुद्ध संस्कार रूप दोष है सहकारी जिसका ऐसी जा. ऐसी जा म्हणजे अशी जो अविद्या. कशी ती अविद्या? त्या अविद्येची विशेषण देऊन त्या विद्येला सांगतात. ऐसी जा म्हणजे जो ता इदम अंशावच्छिन्न चैतन विषय रहणे हरी. कोण? अविद्या. हे एक विशेषण झालं अविद्येचं. पुढे अविद्या शब्द आला की नाही? तर कशी अविद्या? इदम अंश अवच्छिन्न जे चैतन्य, शुक्तीच्या ठिकाणी असणारा जो इदम अंश, त्या इदम अंशामध्ये असलेले जे चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रयाने राहणारी कोण? ती अविद्या. पुन्हा कशी? तथा ता शुक्ति के शुक्तित्व नीलपृष्ठ त्रिकोणाधिक विशेष अंश को आच्छादन करण्याहारी कोण? अविद्या. हे एक अविद्येचं विशेषण आहे की जी अविद्या शुक्तित्वाचं ज्ञान होऊ देत नाही, नील पृष्ठ याचं ज्ञान होऊ देत नाही, त्रिकोणी आहे ती शुक्ती याचंही ज्ञान होऊ देत नाही. त्रिकोणाधिक विशेष अंश को आच्छादन करण्याहारी अविद्या आहे. लागलं एवढं? सा अविद्या. सा अविद्या क्षोभकू प्राप्त होई के. तिच्यामध्ये काय उत्पन्न होतो? क्षोभ. क्षोभ म्हणजे विकार आहे की नाही? विकार म्हणजे काय? काहीतरी नवीन दाखवते ती, अशी क्षोभ उत्पन्न होतो. सा अविद्या क्षोभकू प्राप्त होई के रजताकार परिणामकू प्राप्त होवे. विकाराला प्राप्त होते, कार्यान्मुख होते. आणि होतं काय मग? रजताकार, रजताचा आकार धारण करते. कोण? ती अविद्या. रजत रूपाने परिणामाला प्राप्त होते, ती अविद्या. रजताकार परिणाम को प्राप्त होवे. तथा ता रजत विषयक ज्ञानाकार परिणाम को प्राप्त होवे. केवळ रजताचाच ती आकार धारण करते, केवळ रजत रूपानेच ती परिणामाला प्राप्त होते असं नाही, तर रजत रूपाने तर परिणामाला प्राप्त होऊच राहिली. पण जे रजत उत्पन्न झालंय तिथं आहे की नाही, तर त्या रजताला विषय करणारी अशी वृत्ती काय म्हणले बघा. तथा ता रजत विषयक ज्ञानाकार, रजताला विषय करणारं जे ज्ञान, त्या ज्ञान रूपाने सुद्धा ती परिणामाला प्राप्त होते. कोण?
अविद्या. अविद्याची तर दोन रूपाने परिणामाला प्राप्त झाली ती. एक रजत रूपाने आणि रजताला विषय करणारं जे ज्ञान, रजत विषयक ज्ञान, इदम रजतम असं ज्ञान, त्या ज्ञान रूपाने सुद्धा परिणामाला प्राप्त झाली. कोण? अविद्या. बरोबर. तथा रजत विषयक ज्ञानाकार परिणाम को प्राप्त होवे है, इसी का नाम अनिर्वचनीय ख्याती आहे. यालाच काय म्हणायचं? अनिर्वचनीय ख्याती. म्हणजे त्या अविद्येचा परिणाम रजत आणि रजताचं ज्ञान दोन्ही अविद्येचे परिणाम आहे, अविद्येपासून उत्पन्न झाले आहे. अशी जी उत्पत्ती, अशा रीतीने उत्पत्तीची प्रक्रिया ज्या ख्यातीत आहे त्या ख्यातीचं नाव आहे काय? अनिर्वचनीय ख्याती. ठीक है. इस प्रकार की रीती रज्जू सर्पाधिक सर्व भ्रमस्थल विषय जाणी लेणी. जसं रजताच्या बाबतीत सांगितलं ना, तसं सर्प सुद्धा अनिर्वचनीय उत्पन्न होतो. म्हणून तिथला सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे सुद्धा परिणाम आहे, कार्य आहे. कुणाचं? अविद्येचं. कोणती अविद्या? रज्जू अवच्छिन्न, रज्जू उपहित चैतन्याश्रित अविद्या आहे की नाही. रज्जू अवच्छिन्न चैतन्याश्रित अविद्या, त्या अविद्येचे देखील दोन परिणाम. कोण कोण? सर्प आणि सर्पाचं ज्ञान. तिथेही हीच प्रक्रिया. अंतकरणाची वृत्ती चक्षुच्या द्वारे बाहेर निघून रज्जूपर्यंत गेली, इदमाकार झाली, परंतु रज्जूचं विशेष रूपाने ज्ञान झालं नाही. अर्थात रज्जूच्या विशेष रूपाचं काय आहे? अज्ञान. आणि ते अज्ञान काय करतं? रज्जू स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही आणि क्षोभ होतो त्याचा. आणि क्षोभ होऊन दोन कार्य होतात, सर्प आणि सर्पाचं ज्ञान. इस प्रकार की रीती रज्जू सर्पादी सर्व भ्रमस्थल विषय जाणी लेणी ही झाली अनिर्वचनीय ख्यातीची थोडक्यात रीती. बरोबर आहे. भरपूर याचा सविस्तर विचार अजून होणार आहे. आता पहा, बटन दाबलं. आता शंका. यावर पूर्व पक्ष काय घेत आहेत? शंका. ता भ्रमस्थल विषय सा अविद्या उक्त रीति से रजतादि रूप अर्थाकार परिणाम कुतो प्राप्त हो. कोण बोल राहिला? पूर्व पक्षी. शंका खूप मोठी आहे बरं का, जरा ध्यान देऊन पहा. शंका जवळजवळ ती चालणार आहे पुढच्या पेजवर खालून 5व्या ओळीपर्यंत. खालून 5व्या ओळीत शेवटी शब्द आलाय समाधान, तिथपर्यंत शंका आहे. म्हणून शंका वाचता वाचताच मधीच असं वाटायला नको की वेदांतीच बोलू राहिले म्हणून. पंक्ती पहा. शंका सापडली की शंका. ता भ्रमस्थल विषय, त्या भ्रमाच्या ठिकाणी सा अविद्या, अविद्या आहे की नाही, ती अविद्या उक्त रीतीसे वर सांगितलेल्या रीतीनुसार रजतादी रूप अर्थाकार परिणाम कुतो प्राप्त हो. म्हणजे रजत रूपाने परिणामाला प्राप्त होत काही हरकत नाही, सर्प रूपाने परिणामाला प्राप्त होत काही हरकत नाही. पण रजत आहे विषय ज्याचं असं ज्ञान, त्या ज्ञान रूपाने सुद्धा परिणामाला प्राप्त होते, हे कशाकरिता? अशी शंका आहे त्याची. पंक्ती पाहत चला पुढे. ता ब्रह्मस्थल विषय सा विद्या उक्त रीति से रजतादि रूप अर्थाकार परिणाम कुतो प्राप्त हो, परंतु ता अविद्या का ज्ञानाकार परिणाम मानना असंगत आहे. म्हणजे ज्ञान रूपाने सुद्धा ती अविद्या परिणामाला प्राप्त होते, ज्ञानाचा सुद्धा आकार तीच अविद्या धारण करते, हे म्हणणं चुकीचं आहे. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. म्हणजे अविद्येचा परिणाम फक्त काय म्हणा? अर्थाकार, सर्पाकार, रजताकार. ज्ञान बी अविद्येचाच परिणाम आहे असं मानू नका, असं त्याला बोलायचं आहे. परंतु ता अविद्या का ज्ञानाकार परिणाम मानना असंगत आहे. काहे ते? का बरं? ता त्याचं उत्तर देतो तो, कारण सांगतोय. काहे ते? ता अविद्या का ज्ञानाकार परिणाम मानने का कोई प्रयोजन नहीं है की नाही? प्रयोजनाशिवाय मानणं व्यर्थ आहे की नाही? सर्प तिथं दिसतो, रजत तिथं दिसतं, म्हणून अविद्या रजत रूपाने सर्प रूपाने परिणामाला प्राप्त होते, हे म्हणणं तर ठीक आहे. पण सर्पाचं ज्ञान, रजताचं ज्ञान ते सुद्धा अविद्येचाच परिणाम आहे. हे कशासाठी? प्रयोजन काय? का मानायचा ज्ञानाकार परिणाम? असं तो म्हणतो. ज्ञानाकार परिणाम मानने का कोई प्रयोजन नहीं है. प्रयोजन नहीं है. लागलं? और प्रयोजन ते विना किसी अर्थ का अंगीकार करना भी अर्थ ही होवे है. पण प्रयोजन नसेल
तर प्रयोजना वाचून कोणती गोष्ट मानणं म्हणजे कशी आहे? चुकीची आहे, व्यर्थ आहे, काही काम नाही. प्रयोजन ती विना किसी अर्थ का अंगीकार करना व्यर्थ ही होवे लागलं. और जो ऐसा कहो, आता कोण बोल राहिलं? पूर्वपक्षीच बोलतोय सारं. म्हणजे कोणाला म्हणतोय? वेदांतांना. कदाचित तुम्ही याच्यावर असं बोलाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. पुन्हा 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 येणार तो पुढं, पुन्हा आणखीन म्हणणार कदाचित तुम्ही असं बोलाल, तेही म्हणणं बरोबर नाही. म्हणून त्याची शंका एवढी लांबली आहे. ठीक आहे ना? बघा, और जो ऐसा कहो म्हणजे कदाचित तुम्ही असं म्हणाल म्हणे. काय बरं? इदम रजतम, इस प्रकार के व्यवहार वास्ते सा अविद्या की रजताकार वृत्ती अवश्य मानी चाहिए, असं कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे. कोण म्हणतोय? पूर्व पक्षी सिद्धांत्यांना. काय बरं? की प्रतीती होऊ राहिली की नाही? काय? इदम रजतम होती की नाही? मग जो ऐसा कहो की इदम रजतम इस प्रकार के व्यवहार वास्ते, अशा प्रकारचा व्यवहार अर्थात अशा प्रकारचा जो शब्द प्रयोग इदम रजतम है की नाही, इस प्रकार के व्यवहार वास्ते, असा व्यवहार सिद्ध होण्याकरिता सा विद्या, ती अविद्या, सा विद्या की रजताकार वृत्ती अवश्य मानली चाहिए. जर अविद्येची वृत्ती मानली नाही म्हणजे अविद्येचा परिणाम रूप वृत्ती मानली नाही तर इदम रजतम ही प्रतीती कसं काय येईल? मग बरं, इदम रजतम हा अंतकरणाचा परिणाम रूप वृत्ती आहे असंही म्हणता येत नाही, कारण त्याचा बाद होतो. इदम रजतम याचा ह्या ज्ञानाचा, नेदम रजतम ह्या ज्ञानाने काय होतो? बाद. आणि म्हणून अंतकरणाचा परिणाम रूप इदम रजतम ही वृत्ती आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून मानावी लागते कोणती? अविद्येची. बरं, परिणाम तो होऊ राहिला, इदम रजतम ही प्रतीती येते. मग ह्या व्यवहाराच्या सिद्धीकरिता आम्ही अविद्येचा परिणाम ज्ञानाकार देखील मानतो, वृत्तीरूपाने अविद्याची वृत्ती मानतो, असं कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे सिद्धांती. पण तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. तोच बोलतो बघा, सोय कणाही संभवता नाही. काहे ते? का बरं? सुख दुःखादिको की न्यायी सो प्रातिभासिक रजत साक्षी चैतन्य विषय ही अध्यस्त है. ठीक आहे ना? काय ते? सुख दुःखादिको की न्याय, ज्याप्रमाणे सुख दुःख कसे आहे? हा, काय ते? सुख दुःखादिको की न्याय सो प्रातिभासिक रजत साक्षी चैतन्य विषयी अध्यस्त आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सुख दुःख हे साक्षी चैतन्यावर अध्यस्त आहे, साक्षीच त्यांचं प्रकाशन करतो, त्याप्रमाणे प्रातिभासिक जे रजत ते सुद्धा साक्षी चैतन्यावरच अध्यस्त आहे. अर्थात त्या रजताचं प्रकाशन करण्याकरिता साक्षी चैतन्य आहे. त्या रजताचं प्रकाशन करण्याकरिता अविद्येचा परिणाम स्वरूप ज्ञानाकार वृत्ती मानण्याची गरज नाही, कारण साक्षीच्या द्वारेच त्या सुख रजताचं काय होऊन जातं? प्रकाशन होऊन जातं. असं बंद करा. काय ते? सुख दुःखादिको की न्यायी सो प्रातिभासिक रजत साक्षी चैतन्य विषय ही अध्यस्त है. लागलं? याते ता रजताकार वृत्ती ते विनाही सापडली पंक्ती. म्हणजे रजताकार अविद्येची वृत्ती न मानता देखील. ठीक आहे? याते ता रजताकार वृत्ती ते विनाही ता साक्षी चैतन्य करिके, त्या साक्षी चैतन्याच्या द्वारे सो रजत विषयक व्यवहार सिद्ध होई सके है. रजताचा व्यवहार इदम रजतम हा व्यवहार साक्षी चैतन्याच्या द्वारेच होऊ शकतो. त्याकरिता अविद्येचा परिणाम रूप वृत्ती मानण्याची गरज नाही. ता व्यवहार वास्ते रजताकार अविद्या की वृत्ती मानणे निष्पद आहे. रजत रूपाने अविद्येचा परिणाम माना, पण त्या रजताकार म्हणजे रजत उत्पन्न झालं आणि त्याच्या आकाराकार जी अविद्येची वृत्ती तुम्ही मानत आहात ती मानण्याची गरज नाही असं बोलू राहिला कोण? पूर्वपक्षी. ता व्यवहार वास्ते इदम रजतम इत्यादिक शब्द प्रयोग रूप व्यवहाराला सिद्ध करण्याकरिता अविद्येचा परिणाम रूप वृत्ती मानण्याची गरज नाही. साक्षीच्या द्वारेच त्या रजताचं प्रकाशन होऊन जाऊ शकतं. म्हणून अविद्येचा परिणाम फक्त रजत रूपाने माना, त्याच्या ज्ञान रूपाने मानू नका.
असा पूर्व पक्षाचा आशय. ता व्यवहार वास्ते रजताकार अविद्या की वृत्ति माननी निष्फल है. अगली पंक्ति. और जो ऐसा कहो, आता एक झालं की नाही, एक होऊन गेलं मध्ये अभिप्रेत्य पर्याय. कदाचित तुम्ही असं म्हणाल तर हे म्हणणं ठीक नाही. आता पुन्हा तो तसं बोलतोय. कोण? पूर्व पक्षी. जो ऐसा कहो, कदाचित तुम्ही आता असं म्हणाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. काय म्हणाल तर सांगतायत. और जो ऐसा कहो, काय? तार रजत के अपरोक्षपणे की सिद्धि वास्ते ही ता अविद्या वृत्ती का अंगीकार है. असं तुम्ही म्हणाल म्हणे. कशाकरिता आता अविद्या वृत्ती मानायची? रजताकार, रजत उत्पन्न झालंय, रजत रूपाने अविद्या परिणामाला प्राप्त झाली आहे, पण त्या रजताला विषय करणारी अविद्याची वृत्ती आम्ही याच्याकरिता मानतो. जर ती वृत्ती मानली नाही तर रजत अपरोक्ष आहे हा व्यवहार घडणार नाही. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. हे रजत आता दिसतं की नाही समोर, अपरोक्ष आहे प्रत्यक्ष आहे हे सिद्ध करण्याकरिता आम्हाला मानावी लागते. कोण? अविद्येची वृत्ती. कदाचित हे सिद्धांती तुम्ही असं म्हणाल पण तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे असं तोच बोलतो. कोण? पूर्व पक्षी. हा. और जो ऐसा कहो ता रजत के अपरोक्षपणे की सिद्धि वास्ते ही ता अविद्या वृत्ती का अंगीकार है. त्या अविद्या वृत्तीचा काय आहे? अंगीकार आहे. सोय करना भी संभावता नाही. पण हेही तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. का बरं? जिस कारण ते, ज्यामुळे की, जिस कारण ते ता अविद्या वृत्ती ते विना भी, म्हणजे तशी अविद्या वृत्ती मानली नाही तरी देखील. बरोबर? म्हणजे अविद्येचा परिणाम वृत्ती रूपाने मानला नाही तरी. जिस कारण ते ता अविद्या वृत्ती ते विना भी अनावृत साक्षी चैतन्य के तादात्म्य थे सुख दुःखादिकों की न्यायी ता रजत का अपरोक्षपणा संभव होई सके है. ध्यान द्या. जसं सुख दुःखाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. आणि सुख दुःख हे अपरोक्ष आहे का परोक्ष आहे? अपरोक्ष आहे. प्रत्यक्ष आहेत ना सुख दुःख, प्रत्यक्ष आहेत, अपरोक्ष आहे. पण त्या सुख दुःखाच्या अपरोक्षतेकरिता, सुख दुःख अपरोक्ष आहे हे सिद्ध करण्याकरिता जशी सुख दुःखाला विषय करणारी वृत्तीची गरज नाही, कारण ते सुख दुःख अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्यपन्न पहिलेच आहेत. बरोबर? आणि माग विषयगत अपरोक्षता सांगत असताना सांगितलं होतं की विषयाचा अनावृत चैतन्याबरोबर जे तादात्म्य, त्यालाच म्हणतो आपण विषयगत अपरोक्ष. जसे सुख दुःख हे स्वतः सिद्ध अपरोक्ष आहे, कारण त्यांचा सुख दुःखाचा अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्य आहे वृत्ती वाचून. तसं उत्पन्न झालेलं जे रजत आहे की नाही, त्याचा सुद्धा साक्षी बरोबर म्हणजे अनावृत चैतन्याबरोबर काय आहे? तादात्म्य आहे. आणि म्हणून ते सुख दुःखाप्रमाणे रजत देखील अपरोक्षच आहे. त्या रजताच्या ठिकाणी अपरोक्षता सिद्ध करण्याकरिता वृत्ती मानण्याची गरज नाही, कारण अंतकरणाची वृत्ती बाहेर निघून इदम पदार्थाकार झालेली आहे. आणि इदमावच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणारी जी अविद्या तिनेच रजताचा आकार धारण केलेला आहे. अर्थात ते रजत अध्यस्त आहे कुठं? वृत्त्युपै चैतन्याच्या ठिकाणी, कारण वृत्ती इदमाकार झालेली आहे. अर्थात साक्षीच्या ठिकाणी अध्यस्त आहे. अर्थात अनावृत्त चैतन्य जे साक्षी त्याच्याबरोबर त्या रजताचं तादात्म्य आहे. आणि विषयाचं जर अनावृत्त चैतन्याबरोबर तादात्म्य असेल तर तो विषय अपरोक्ष असतो. अर्थात रजताच्या ठिकाणी अपरोक्षता सिद्ध करण्याकरिता वृत्ती मानण्याची गरज नाही. पंक्ती पहा. जिस कारण ते ता अविद्यावृत्ती ते विना भी, सापडलं का? खालून तिसरी ओळ. जिस कारण ते ता अविद्यावृत्ती ते विना भी अनावृत्त साक्षी चैतन्य के तादात्म्य थे. अनावृत्त असं कोण? साक्षी चैतन्य. त्याच्याबरोबर तादात्म्य झालं की विषय अपरोक्ष होतो सुख दुःखाप्रमाणे. अनावृत साक्षी चैतन्य के तादात्म्य थे सुख दुःखादिकों की न्यायी ता रजत का अपरोक्षपणा संभव हो ही सके है. याते ता रजत के, सापडलं का? याते ता रजत के अपरोक्षपणे वास्ते, रजताला अपरोक्ष सिद्ध करण्याकरिता वास्ते भी ता वृत्ती का अंगीकार करना निष्फल है. वृत्ती मानण्याची गरज नाही.
नाही. लागलं. आता पुन्हा और जो ऐसा कहो, तिसऱ्यांदा पुन्हा तो म्हणतोय कदाचित ही सिद्धांत तुम्ही असं म्हणाल. काय म्हणाल तो सांगतोय. आणि म्हणून आम्ही वृत्ती मानतो, अविद्येचा परिणाम वृत्ती मानतो. ठीक आहे. तर काय म्हणणार तिसरं पहा. और जो ऐसा कहो ता रजताकार अविद्या की वृत्ती. सापडलं की नाही. रजताकार म्हणजे रजताला विषय करणारी अविद्या की वृत्ती जो नाही अंगीकार करिये तो. जर अंगीकार केली नाही तर नाही अंगीकार करिये तो ता रजत का कालांतर विषय स्मरण नाही होवेगा. कालांतर अन्य काल भ्रम होऊन गेला, संपला. नंतर 10-5 दिवसाने स्मरण होतं की नाही, की मला अमुक ठिकाणी रजताचा काय झाला होता, भ्रम झाला होता. त्या रजताचं स्मरण होतं. मग ते स्मरण होतं की नाही. परंतु जर त्या रजताला विषय करणारी अविद्याची वृत्ती मानली नाही तर संस्कारच उत्पन्न होणार नाही. कारण संस्कार केव्हा उत्पन्न होतात, अनुभवापासून उत्पन्न होतात. अनुभव असावा लागतो, तो अनुभव नष्ट होतो, तेव्हा संस्कार उत्पन्न होतात. आणि मग जेव्हा केव्हा ते संस्कार उद्बुद्ध होतात तेव्हा स्मृती होते. तर स्मृतीला कारण कोण आहेत, संस्कार. संस्कार उत्पन्न होतात केव्हा, अनुभवाच्या ध्वंसापासून. आणि अनुभवाचा ध्वंस मानावा लागतो. आणि मग तो अनुभवाचा ध्वंस कोणता, की हे रजत आहे हा अनुभव. मग त्याचा ध्वंस केव्हा मानता येतो, जर त्या रजताला विषय करणारी अविद्याची वृत्ती असेल तर. कारण त्या अविद्याची वृत्ती नष्ट झाली म्हणजे अनुभव नष्ट झाला, तर संस्कार उत्पन्न होतील. संस्कार उत्पन्न झाले तर स्मृती होईल, संगती सारी लागते. म्हणून आम्ही वृत्ती मानतो. आणि जर वृत्ती मानली नाही, साक्षीच्याच द्वारे त्या रजताचं प्रकाशन होतं असं मानलं, अर्थात ते ज्ञान साक्षीरूप झालं. आणि साक्षीरूप झाल्यामुळे साक्षी तर नित्य आहे, त्याचा तर नाशच होत नाही. म्हणजे अनुभव स्वरूप साक्षीचा नाशच होणार नाही. आणि नाश झाला नाही तर संस्कार उत्पन्न होणार नाही. आणि संस्कार उत्पन्न झाले नाही तर स्मृती होणार नाही. म्हणजे कालांतराने स्मृती नाही व्हायला पाहिजे, पण स्मृती होते कालांतराने त्या रजताची. याचा अर्थ संस्कार आहे. संस्कार आहे त्या अर्थी अनुभवाचा ध्वंस झाला आहे. आणि अनुभवाचा ध्वंस तेव्हाच होऊ शकतो जर त्या रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती असेल तर. बरोबर. आणि वृत्ती मानली नाही तर साक्षी स्वरूप अनुभवाचा तर नाशच होत नाही. मग संस्कार वगैरे स्मृतीची संगती लागत नाही. मग स्मृती होते, त्यावरून आम्ही म्हणतो की त्या रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती, ज्ञानरूप वृत्ती उत्पन्न होते. असं कदाचित सिद्धांती तुम्ही म्हणाल, पण हे सिद्धांत्यांनो हेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. अर्थात रजताला विषय करणारी जी अविद्येची वृत्ती, तिच्या वाचून देखील आम्ही स्मृतीची संगती लावून देऊ शकतो. त्याकरिता तुम्हाला अविद्या वृत्तीची उत्पत्ती मानण्याची गरज नाही. लक्ष देऊ राहिले की नाही. पंक्ती पहा 253 शेवटची वळ. और जो ऐसा कहो. सापडलं का. और जो ऐसा कहो ता रजताकार अविद्या की वृत्ती. बरोबर. रजताकार अविद्येची वृत्ती म्हणजे रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती. कारण अविद्येचा परिणाम 2 रूपाने मानला की नाही, रजत रूपाने आणि रजताला विषय करणारं ज्ञान तद्रूपाने. और जो ऐसा कहो ता रजताकार अविद्या की वृत्ती जो नहीं अंगीकार करिए, जर मानली नाही तर तो ता रजत का कालांतर विषय स्मरण नहीं होवेगा. बरोबर. काहे ते का बरं. अनुभव के नाश जन्य संस्कार तेही स्मरण ज्ञान होवे आहे. म्हणजे अनुभवाचा नाश, त्याच्यापासून संस्काराची उत्पत्ती आणि त्याच्यानंतर स्मरण, ही परंपरा आहे. स्मृतीला कारण कोण, संस्कार. संस्काराला कारण कोण, अनुभवाचा नाश. आणि अनुभवाचा नाश केव्हा होतो, अनुभव असेल तर. म्हणून पंक्ती पा काहे ते अनुभव के, म्हणजे अनुभव असावा लागतो पहिले, त्याच्यानंतर अनुभवाचा नाश. अनुभव के नाश जन्य संस्कार. अनुभवाच्या नाशापासून कोण उत्पन्न होतात, संस्कार. संस्कार तेही स्मरण ज्ञान होवे आहे. लागलं एवढं. और नित्य होने ते साक्षी चैतन्य रूप अनुभव का नाश संभवता नाही, है की नाही. साक्षी वृत्ती वाचून जर त्या रजताचं प्रकाशन करत असेल
तर ते ज्ञान साक्षीरूप झालं. आणि साक्षीरूप जो अनुभव आहे तो साक्षी तर नित्य आहे, त्याचा नाशच होत नाही. तर संस्कार कुठून उत्पन्न होणार? आणि संस्कार उत्पन्न झाले नाही तर स्मृती कुठून उत्पन्न होणार? असं. और नित्य होने ते साक्षी चैतन्य रूप अनुभव का नाश संभवता नाही याते, म्हणजे त्या अनुभवाचा नाश न झाल्यामुळे याते सारजताकार अविद्या की वृत्ती अंगीकार करिके, है ना, नाश संभवता नाही म्हणजे अनुभवरूप साक्षीचा नाश होत नाही. म्हणून आम्ही काय करतो, सा म्हणजे ती रजताकार, रजताकार म्हणजे रजताला विषय करणारी अविद्या की वृत्ती अंगीकार करिके, अविद्या वृत्तीचा काय करतो? अंगीकार. आणि अंगीकार करून ता वृत्ती के नाश करिके, मग त्या विद्याची वृत्ती नष्ट होते कालांतराने, म्हणजेच अनुभवाचा नाश झाला. संस्काराची उत्पत्ती कालांतराने स्मरण, सारी संगती लागते. ठीक. पण ही सारी संगती केव्हा लागू राहिली? रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती मानली तर आहे की नाही? रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती मानली तर अविद्येची वृत्ती उत्पन्न झाली. नंतर ती वृत्ती रूप अनुभव नष्ट झाला, संस्कार उत्पन्न झाले, संस्कारापासून पुढे स्मरण होत, सारी संगती लागते. याच्याकरिता आम्ही मानतो काय? अविद्येची वृत्ती, की जिचा विषय रजत आहे की नाही? असं कदाचित वेदांतांना तुम्ही म्हणाल, असं त्याला म्हणायचंय. पुढं पंक्ती पहा. याते सा रजताकार अविद्या की वृत्ती अंगीकार करिके ता वृत्ती के नाश करिके, वृत्तीचा नाश होतो कालांतराने म्हणजे अनुभवाचा नाश. वृत्ती के नाश करिके ता वृत्ती उपहितत्व रूपते साक्षी का भी नाश होणे ते, है की नाही? साक्षीच त्या वृत्तीच्या द्वारे प्रकाशन करतो, बरोबर. परंतु त्या वृत्तीचा नाश होतो ना, तर उपाधिरूप वृत्तीचा नाश झाल्यामुळे साक्षीचाही नाश म्हणता येतो. म्हणजे स्वरूपता साक्षीचा नाश होत नाही, पण उपाधीचा जो नाश त्याचा आरोप त्या साक्षीवर होतो, म्हणजेच अनुभवाचा नाश म्हणता येतो असा अर्थ. ता वृत्ती के नाश करिके ता वृत्ती उपहितत्व रूपते, वृत्ती उपहित तो साक्षी असल्यामुळे वृत्तीचाच नाश झाला, म्हणून वृत्ती उपहितत्व रूपाने साक्षीचा नाश म्हणजे अनुभवाचा नाश, आणि त्याच्यापासून संस्काराची उत्पत्ती, मग नंतर स्मरण. असं ता वृत्ती के नाश करिके ता वृत्ती उपहितत्व रूपते साक्षी का भी नाश होणे ते, साक्षीचा देखील काय होतो? नाश होणे ते. या रूपाने उपाधीच्या धर्माला घेऊन साक्षी का भी नाश होणे ते ता रजत विषयक संस्कार की उत्पत्ती. मग रजत विषयक म्हणजे ज्या संस्काराचा विषय रजत आहे, अर्थात रजताला विषय करणाऱ्या संस्काराची काय होते? उत्पत्ती. ता रजत विषयक संस्कार की उत्पत्ती तथा ता संस्कार करिके, मग त्या संस्काराच्या माध्यमाने स्मृती ज्ञान की उत्पत्ती संभव्य आहे. म्हणून सारी संगती लागली. पण ही सारी संगती लावण्याकरिता काय मानावं लागलं? रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती मानावी लागली. आणि म्हणून आम्ही रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती सुद्धा मानतो. असं कदाचित वेदांतांनो तुम्ही म्हणाल, तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही असं तो बोलतोय पूर्वपक्षी. याते म्हणून ता रजत की स्मृती के जनक, सापडलं की नाही? ता रजताची स्मृती, स्मृतीचे जनक कोण? संस्कार, बरोबर. पंक्ती पाच चला. याते ता रजत की स्मृती के जनक संस्कार की उत्पत्ती वाचते. स्मृतीला उत्पन्न करणारे संस्कार आणि त्या संस्काराच्या उत्पत्ती करिता वाचते. संस्कार की उत्पत्ती वाचते. सा रजताकार म्हणजे रजताला विषय करणारी अविद्या की वृत्ती अवश्य अंगीकार करी चाहिए, है की नाही? असं हे वेदांतानं तुम्ही म्हणाल, परंतु सो यह कहना भी संभवता नाही. कोण बोलतोय? पूर्वपक्षी. आणि आतापर्यंत बोलला हे सुद्धा कोण बोलला? पूर्वपक्षीच, पण त्यांची बाजू घेऊन. कोणाची? वेदांताची. कदाचित हे वेदांतानं तुम्ही असं म्हणाल, पण तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. कळलं नाही? कधी कधी गप्पा मारत असताना माणसं बोलतात ना, समोरचं काय म्हणतो तो बोलण्याच्या अगोदरच हाच बोलतो, कदाचित तू असं म्हणशील पण ते तुझं म्हणणं बरोबर नाही. त्याप्रमाणे कळलं? अभिप्रेत्य परिहार. सोय करणादी संभवता नाही. आहे ते का बरं? कसं काय आता? म्हणजे याच्याकरिता सुद्धा ती वृत्ती मानण्याची गरज नाही आहे. मग कशी संगती लावायची? तो लावून दाखवतो. कोण? पूर्वपक्षी.
काय ते ता रजत भ्रमते पूर्व, बरोबर, म्हणजे रजताचा भ्रम होण्याच्या अगोदर. ता रजत भ्रमते पूर्व उत्पन्न भई जा इदमाकार वृत्ती आहे. हे रजत आहे असा भ्रम उत्पन्न होण्याच्या अगोदर एक वृत्ती उत्पन्न झाली आहे तिथं, कोणती? इदमाकार. ता रजत भ्रमते पूर्व उत्पन्न भई जा इदमाकार वृत्ती है. ता इदमाकार वृत्ती के नाश करिके ही, परंतु ती इदमाकार वृत्ती सुद्धा काय होते? नष्ट होते. इदमाकार वृत्तीरूप अनुभव नष्ट झाली, अनुभवाचा नाश झाला. कोणत्या अनुभवाचा? इदमाकार वृत्तीरूप अनुभवाचा नाश झाला तर संस्काराची उत्पत्ती होऊन जाते. मग आणि संस्काराची उत्पत्ती झाली की पुढे स्मृती होऊन जाते. वेगळी रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती मानायची काय गरज आहे? इदमाकार वृत्ती तिथं ऑलरेडी आहेच अगोदरच. तिच्या नाशानेच आम्ही संस्काराची उत्पत्ती मानू आणि त्या संस्काराच्या माध्यमाने स्मृतीची उत्पत्ती मानू, काय अडचण आहे? असं तो बोलतो. ता इदमाकार वृत्ती के नाश करिके ही ता वृत्ती उपहितत्व रूपते, बरोबर. इदमाकार वृत्ती उपहितत्व रूपाने साक्षी का नाश होणे ते, म्हणजे साक्षीच्या स्वरूपाने नाश नाहीये, पण उपाधीचा नाश होतो ना, त्याचा आरोप साक्षीवर करून त्या अनुभवरूप साक्षीचा आम्ही नाश मानतो, आहे की नाही? इदमाकार वृत्ती उपहित साक्षीचा नाश म्हणजेच संस्काराची उत्पत्ती होणार. वृत्ती उपहितत्व रूपते साक्षी का नाश होने ते ता रजत विषयक संस्कार की उत्पत्ती. रजत विषयक, रजताला विषय करणाऱ्या संस्काराची काय होते? उत्पत्ती. तथा ता संस्कार ते आणि त्या संस्कारापासून स्मृती की उत्पत्ती संभव होई सके है, होऊ शकते. म्हणजे स्मृतीची संगती लागली की नाही? लागली. याकरिता रजताला विषय करणाऱ्या अविद्यावृत्तीची काही गरज आहे का? काही गरज नाही. अविद्यावृत्ती मानण्याची गरज नाही. कोण बोलू राहिला? अथवा आणखीन दुसऱ्या रीतीने तो संगती लावून दाखवतो त्या स्मृतीची वगैरे. अथवा जैसे सुख दुःखादिरूप विषय के नाश करिके, है की नाही? ज्याप्रमाणे सुख दुःख हे कसे आहेत बरं? साक्षी भाष्य आहेत. साक्षीशी त्यांचा तादात्म्य आहे. सुख दुःखाला विषय करणारी वृत्तीची गरज नाहीये. मग जसं तिथं स्वरूपता साक्षीचा नाश नाहीये, आणि जर स्वरूपता साक्षीचा नाश नाहीये आणि ते साक्षी ज्ञानरूप आहे, कोण? सुख दुःख, तर संस्काराची उत्पत्ती कसं काय होणार? आणि जर संस्काराची उत्पत्ती नाही तर सुख दुःखाची स्मृती नाही व्हायला पाहिजे. पण सुख दुःखाची स्मृती होते की नाही? होते. कालांतराने सुख दुःखाची स्मृती होते. त्या अर्थी त्या स्मृतीला उत्पन्न करणारे संस्कार आहेत. आणि ज्या अर्थी संस्कार आहे त्या अर्थी संस्काराला कोणीतरी उत्पन्न केलं आहे, अनुभवाच्या नाशाने उत्पन्न केलं आहे. मग कोणत्या अनुभवाच्या नाशाने उत्पन्न केलं हो? तर सुखदुःखाचं प्रकाशन करण्याकरिता वृत्ती तर नाहीच आहे. साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन करतो. मग तिथं अनुभव, साक्षीरूप अनुभवाचा तर नाश होतच नाही, तर संस्काराची उत्पत्ती कसं काय? मग तिथं कशी संगती लावलेली आहे? तर तिथं संगती अशी लावली आहे की भले ज्ञानरूप सुखदुःखाचं ज्ञानरूप जो साक्षी त्याचा नाश होत नाही, परंतु त्या ज्ञानाचे विषय जे सुख दुःख त्याचा नाश होतो. लक्षात येऊ राहिलं की नाही? काय? सुख दुःखाचं ज्ञान स्वरूप जो साक्षी, सुख दुःखाचं ज्ञान म्हणजे साक्षी आहे, त्याचा नाश होत नाही. मग नाश होत नाही तर संस्काराची उत्पत्ती कसं काय होणार हा प्रश्न. तर संगती कशी? तर सुख दुःखाचं ज्ञान रूप जो साक्षी तो जरी नष्ट होत नसला तरी त्या ज्ञानाचे विषय जे सुख दुःख ते नष्ट होतात, आणि ते नष्ट झाले म्हणजेच अनुभव नष्ट झाला, आणि म्हणून संस्काराची उत्पत्ती. आणि संस्काराची उत्पत्ती झाली तर स्मृतीची उत्पत्ती, संगती लागून जाते. त्याप्रमाणे इथं आम्ही लावू म्हणे. कसं? तर त्या रजताचं प्रकाशन कोण करू राहिला? साक्षी, बरोबर. मग रजताचं ज्ञान रूप जो साक्षी, ध्यान द्या, काय? रजताचं ज्ञान रूप कोण आहे? साक्षी. तो नष्ट होत नाही, पण त्या ज्ञानाचा विषय जो रजत तो नष्ट होतो. रजत नष्ट होतं. मग रजत नष्ट झाल्यामुळे त्या रजताविषयीचे संस्कार उत्पन्न होतात. आणि संस्कार उत्पन्न झाले की त्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते, संगती लागली. याकरिता रजताला विषय करणारी अविद्याची वृत्ती मानावी लागली नाही. काम बनलं असं बोलू राहिला कोण? पूर्वपक्षी. लक्षात येऊ राहिलं? अथवा सापडलं का? जैसे सुख दुःखादिरूप विषय के नाश करके, है की नाही?
सुखदुःखाचं ज्ञानरूप साक्षी त्याचा नाश होत नाही, पण त्या ज्ञानाची विषय जे सुखदुःख त्याचा नाश होतो की नाही. मग काल होऊन गेला विषय काल मागच्या पाठात. जैसे सुखदुःखादी रूप विषय के नाश करिके ता सुखदुःखादी उपहितत्व रूपते साक्षी का भी नाश होने थे. है की नाही. सुखदुःखादी उपाधीने युक्त सुखदुःखादी उपहितत्व रूपाने साक्षीचा सुद्धा काय होतो, नाश. स्वरूपता साक्षीचा नाश नाही, पण सुखदुःखाचा नाश होतो ना. आणि म्हणून तदुपही साक्षीचा बी काय मानायचा, नाश. उदाहरण पहा, जसं घट आणि घटोपहित आकाश. बरोबर, घट फुटला तर घटाचा नाश झाला की नाही. घटाचा नाश झाला तरी पण घटाकाशाचा नाश झाला का, नाही. घटाकाशाचा नाश झाला नाही तरी पण नाश झाला असं म्हणता येतं. आणि कसं काय, तर स्वरूपता जरी आकाशाचा नाश नसला तरी पण घट उपाधीचा नाश झाल्यामुळे त्या घटामुळे जो घटाकाश हे नाव येत होतं, संज्ञा व्यवहार होत होता, त्याचा नाश झाला. अर्थात घटाकाशाचा नाश झाला. कोणत्या रूपाने, घट उपहितत्व रूपाने घटाकाशाचा नाश. स्वरूपात घटाकाशाचा नाश नाही. तसं अथवा जैसे सुख दुःखादि रूप विषय के नाश करिके ता सुख दुःखादि उपहितत्व रूपते साक्षी का विनाश होणे ते. साक्षीचा नाश होत असल्यामुळे ता सुख दुःखादि विषयक सुख दुःखाला विषय करणारे जे संस्कारों की उत्पत्ती, संस्काराची उत्पत्ती होऊन जाते. तथा स्मृती ज्ञान की उत्पत्ती होवे. संस्कार उत्पन्न झाले तर त्या संस्कारानुसार स्मृती ज्ञान बी उत्पन्न होऊन जातं. काही अडचण येत नाही. लागलं म्हणजे एकंदरीत काय ठरलं, त्या रजताला विषय करणारी अविद्येची वृत्ती उत्पन्न होते हे मानायची गरज नाही. तैसे ता रजतरूप विषय के नाश करके, आणखीन दुसऱ्या रीतीने त्या रजतरूप विषयाचा नाश होतो की नाही. जसं इथं सुखदुःखाचा नाश होतो विषयाचा, तसं इथं रजतरूप विषयाचा नाश होतो. तैसे ता रजत रूप विषय के नाशते नाश करिके ता रजत उपहितत्व रूपते साक्षी का भी नाश होणे ते. रजत उपहितत्व रूपाने साक्षीचा सुद्धा काय नाश, स्वरूपाचा नाश नाही, हा उपहितत्व रूपाने नाश होणे ते. ता रजत विषयक संस्कार की उत्पत्ती. रजताला विषय करणारे जे संस्कार म्हणजे असे संस्कार की ज्यांचा विषय रजत आहे, असे संस्कार उत्पन्न होतात. तथा स्मृती ज्ञान की उत्पत्ती ते. स्मृती ज्ञान संस्कार उत्पन्न झाले नंतर कालांतराने स्मृती ज्ञान भी उत्पन्न होतं. तथा स्मृती ज्ञान की उत्पत्ती संभव होई सके है, होऊ शकतं. याते म्हणून ता रजत विषयक स्मृती के जनक संस्कार की उत्पत्ती वास्ते ता रजताकार अविद्या वृत्ती का अंगीकार निष्फल है. लागलं जी. याते म्हणून ता रजत विषयक स्मृती, रजत विषयक स्मृती, त्या स्मृतीचे जनक कोण, संस्कार. आणि त्या संस्काराच्या उत्पत्ती करिता आम्ही रजत विषयक, रजत आहे विषय जिचा अशी अविद्या वृत्ती मानतो हे म्हणणं काही उपयोगाचं नाही, निष्फळ आहे. कारण रजताला विषय करणाऱ्या अविद्या वृत्ती वाचून देखील संस्काराची उत्पत्ती कशी होते आणि त्या माध्यमाने स्मृतीची उत्पत्ती कशी होते हे आम्ही लावून दिलं संगती, है की नाही. पंक्ती पहा. याते ता रजत विषयक स्मृती के जनक संस्कार की उत्पत्ती वास्ते भी ता रजताकार अविद्या वृत्ती का अंगीकार निष्फल है. इथपर्यंत ही झाली शंका. बरोबर जी. तर मुख्य मुद्दा कोणता ध्यानात घ्यायचा की इदमाकार वृत्ती झालेली आहे. इदमाकार वृत्ती अंतकरणाचा परिणाम आहे, बरोबर. परंतु त्या इदमावच्छिन्न चैतन्य आश्रित अविद्या आहे. अशी ती अविद्या की त्या अविद्येने रजताचं ज्ञान होऊ दिलं, शुक्तीचं ज्ञान होऊ दिलं नाही, नीलपृष्ठाचं ज्ञान होऊ दिलं नाही, त्रिकोणीपणाचं ज्ञान होऊ दिलं नाही. अशी ती अविद्या. आणि त्या अविद्येत क्षोभ होतो. मग ती अविद्या रजत रूपाने परिणामाला प्राप्त होते आणि त्या रजताला विषय करणारी जी अविद्या वृत्ती ज्ञानरूप इदम रजतम त्या रूपाने सुद्धा परिणामाला प्राप्त होते. हा सिद्धांत. यावर पूर्वपक्षाने शंका घेतली की अविद्येचा परिणाम रजत रूपाने माना, पण त्या रजताला विषयी करणारी जी अविद्या वृत्ती त्या वृत्ती रूपाने अविद्येचा परिणाम मानू नका. कशा करता तुम्ही मानता.
प्रयोजन नाही आहे. मग 2-3 प्रयोजन मध्ये दाखवले. याच्यासाठी कदाचित तुम्ही त्या अविद्या वृत्तीची उत्पत्ती मानणार, म्हणजे अविद्येचा वृत्ती रूपाने अविद्येचा परिणाम मानणार, याच्याकरिता मानणार, त्याच्याकरिता मानणार, पण ते सर्व काही तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. 2-3 दिलं ना. काय? रजत अपरोक्ष सिद्ध होण्याकरिता अविद्येचा परिणाम तुम्ही वृत्तीरूपाने मानणार, तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. इदम रजतम हा व्यवहार सिद्ध होण्याकरिता रजत विषयक अविद्या वृत्तीचा परिणाम मानणार, तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. आणि तिसरा मुद्दा दिला होता कोणता? काय? की संस्काराच्या स्मृतीला कारण कालांतराने होणारी जी रजताची स्मृती, त्या स्मृतीला कारण जे संस्कार, त्या संस्काराच्या उत्पत्तीकरिता आम्ही त्या रजताला विषय करणाऱ्या अविद्या वृत्ती रूपाने अविद्येचा परिणाम मानतो, अविद्या वृत्ती रूपाने. असं जर म्हणाल संस्काराकरिता, तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही, असं पूर्व पक्षाने सिद्ध करून दिलं. एकंदरीत त्याचा अभिप्राय इतकाच की अविद्येचा परिणाम फक्त सर्प रूपाने, रजत रूपाने माना. रजताला विषय करणारं जे इदम रजतम हे ज्ञान, सर्पाला विषय करणारं जे अयम सर्प हे ज्ञान, त्या ज्ञान रूपाने अविद्येचा परिणाम मानू नका. कारण कोणतंच प्रयोजन दिसत नाही आणि प्रयोजना वाचून वस्तू मानणे व्यर्थ आहे, असं त्याला म्हणायचं आहे. लागला अर्थ? ही झाली शंका. आता याचं समाधान आहे, पण त्या समाधानाचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.